तर नमस्कार भावांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा. तर आत्ताचा कंटेंट असा आहे की आता आपण सगळे जेवायला बसलेलो आहे. तर मस्तपैकी एकदम इकडे बाबा आहेत. मगाशी व्हिडिओमध्ये बाबांचा परिचय नाही झाला. इकडे गावी असतात आणि तिकडे दोघे इकडे भाऊजी आहेत. आई इकडे कोपऱ्यामध्ये बसल्यात एकदम आज. तर आता आम्ही जेवतो आणि बघ बाहेर नमन बघायला टाइम कितीचा आज? 10:30चा टाइम. 10:30 टाइम आहे. 10:30 वाजता आम्ही तिकडे नमन बघायला जाऊ. तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पहा आमचा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर भावांनो, लाईट गेलेली आहे. गावाकडे हीच मजा असते. लाईट गेल्यावरची मजा असते जेवणाची. ती मुंबईमध्ये तुम्ही किती एसी आणि ह्याच्यात बसाल तरी काही मजा भेटणार नाही. आणि मी सगळ्यांना 4 दिवस झाले सांगते मग गावाला लाईट उद्या सोनू कपडे प्रेस करणार आहे कोळसा टाकून. फोन करतोय. रील वरती बघितलं इंस्टाग्राम वरती ह्या लोकांना. भरू दे
सर्वांगी साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते कैलाशी राणा शिवचंद्र मोडी फणींद्र माता मृकटी धरारी कारुण्य सिद्ध दुःखहारी तुझ वीण शंभो मद कोण तारी तुझ वीण शंभो मद कोण तारी तुझ वीण शंभो मद कोण तारी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे धर तू आम्हावर करशी विघ्ने सारी रिगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती दुमली पंढरी रिगणा तुझ्या येण्याने भक्त हे डोलती दुमली पंढरी मूषकावरुनी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे धर तू आम्हावर करशी विघ्ने सारी रिगणा तुझ्या ज्ञाने भक्त हे डोलती डुमडुमली पंढरी रिगणा तुझ्या ज्ञाने भक्त हे डोलती डुमडुमली पंढरी स्वारहोनी मूषकावरुनी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे धर तू आम्हावर करशी विघ्ने सारी रिगणा तुझ्या ज्ञाने भक्त हे डोलती डुमडुमली पंढरी रिगणा तुझ्या ज्ञाने भक्त हे डोलती डुमडुमली पंढरी मनोभावने ढोलते जन हे सार कीर्ती तुझी ही गाजते देवा तुझी जगभर कीर्ती तुझी गाजते देवा तुझी जगभर कीर्ती तुझी गाजते देवा तुझी जगभर जरा जरा व्यापुनी राहे तू भरुनी बसे तू अंतरी जरा जरा व्यापुनी राहे तू भरुनी बसे तू अंतरी रिगणा तुझ्या ज्ञाने भक्त हे डोलती डुमडुमली पंढरी रिगणा तुझ्या ज्ञाने भक्त हे डोलती डुमडुमली पंढरी स्वारहोनी मूषकावरुनी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे धर तू आम्हावर करशी विघ्ने सारी रिगणा
हे डोलती धमधमली पंढरी हे गाणं तुझ्या येण्याने भक्त हे डोलती धमधमली पंढरी स्वार होणी मूषकावरुणी रंगडी स्वारी करी छाया तुझी रे धरतुआ मावळ करशी विघ्ने सारी हे गाणं तुझ्या येण्याने भक्त हे डोलती धमधमली पंढरी हे गाणं तुझ्या येण्याने भक्त हे डोलती धमधमली पंढरी स्वार होणी मूषकावरुणी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे धरतुआ मावर करशी विघ्ने सारी हे गाणं तुझ्या येण्याने भक्त हे डोलती धमधमली पंढरी हे गाणं तुझ्या येण्याने भक्त हे डोलती धमधमली पंढरी स्वार होणी मूषकावरुणी रंगणी स्वारी करी छाया तुझी रे धरतुआ मावर करशी विघ्ने सारी हे गाणं तुझ्या येण्याने भक्त हे डोलती धमधमली पंढरी हे गाणं तुझ्या येण्याने भक्त हे डोलती धमधमली पंढरी हे गाणं तुझ्या येण्याने भक्त हे डोलती धमधमली पंढरी हे गाणं तुझ्या येण्याने भक्त हे डोलती धमधमली पंढरी रे गणा तुझ्या येण्याने भक्त
सूट चढतोस ना त्यावेळी सारी सृष्टी गाई वासरे पशुपक्षी भक्तीभर रसात तल्लीन असतात आणि आणि तो मयूर राधे आठवतं बरं नृत्य हो का मग एक काम कर ना तुझ्या बाजूचे बोल फोटो घे ना मला ऐकायचे आहे हो घेतो बसली कशी हृदयात तू रे तुझ विन मन वेडावले बसली कशी हृदयात तू रे तुझ विन मन वेडावले बसली कशी हृदयात तू रे तुझ विन मन वेडावले बसली कशी हृदयात तू रे तुझ विन मन वेडावले बसली कशी हृदयात तू रे तुझ विन मन वेडावले प्रिय सखे राधिके प्रिय सखे राधिके जवळी बसली कशी हृदयात तू रे तुझ विन मन वेडावले बसली कशी हृदयात तू रे तुझ विन मन वेडावले मोरलीच्या सुरात या मन माझे हरले मोरली
तुम्हाला दया माया काहीच नाही. किती क्रूर आहे हा तुझा कृष्ण. नाही नाही मयुरा, असे बोलू नकोस. माझ्या कानाला तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा. मयुरा मला माफ कर. खरंच माझी चूक झाली. मी तुला पाणी पाहिजे नाही. अरे काना, त्यात ते एवढं चुकून तुझ्याकडे दुर्लक्ष झालं असेल ना मी पाजलं ना पाणी. नाही, मी मर दिलं वचन. मी निभावू शकलो नाही. वचन? अरे कसलं वचन? प्रतापमध्ये रामावतार घेतला असता. मी पाण्यासाठी वळून फिरतो. ताने जीव व्याकुला होता. त्यावेळी ह्या मरीने मला जयसाचा रस्ता दाखवला. वाट दाखवताना मरींचं भर न घेता आपला एक एक पंख वाटेत टाकून मला वाट दाखवता. खरं तर मरची पंख एका विशिष्ट ऋतू घालतात, परंतु स्वतःच्या इच्छेने जर आपले पंख काढले त्याला मृत्यू होतो. माझ्यासाठी ह्याने पंख काढून स्वतः जीव गमावला होता. त्यावेळी मी याला वचन दिले होते की तू मला पाणी पाजलेस, तू आपण मी तुला पाणी पाजेल. पण हे वचन पाळू नाही आणि याचे प्राचित्य म्हणून मी अमरचे पंख माझी हक्कांडन करेन. मी अमरचे पंख माझी हक्कांडन करेन. नव्या दिवसाची नवी पहाट, धुक्याची चादर अन पक्षाची किलबिलाट. पहाटेचे 4 वाजले. त्या गोकुळगाव कसा शांत झोपला आहे. कोणालाच कसली कदर नाही. या थंडीच्या मोसमात बिचाऱ्यांना खेळून धरले असं वाटतं. अगे चंद्रा, अगे शुक्रा, का म्हणावं? नवऱ्यांना सोडत नाहीत का या नवऱ्यांना सोडत नाहीत? अगे रुपाली, अगे रुपाली. काय झालं तुला? आम्हाला काही करून देत नाही. अगं काय करून देत नाहीस? अगं राधे काम ग. हा मग झालं ना की थोडं बाकी आहे. हो हो झालं. आणि ती तारा तिचा चालला पसारा आवरेल तेव्हा ना. का बाई मी नाही येत असं कसं चालेल? संघर्षाची वाट मोठीच येते, टाळत राहणे आपले कर्तव्य आहे. बाई आल्या. हे गप्प बसा का तुम्ही? अगं असू दे का तारा? अगं ती नवीनच आहे. मला सांगा, आपल्या कोणाला बाजाराची माहिती आहे का? चे नाही का राधा, कुणालाच माहित नाही. मग तर आपल्या मावशीला कोण घेतली पाहिजे. मग घे की तूच. अगं तूच घे की. नाही का राधा, काल तिच्या माझं खूप भांडण झालंय. तू काय नुसती भांडतच असतेस. अगं चंद्रा तू घे की ग. घेते. अगं मावशी, अगे मावशी. कोण ग ओरडते? ग मावशी मी चंद्रा. कोण? चंद्रा. गप्पा सुंदरा. काय म्हणलीस मावशी? अगं वेळी हा पोर आहे ना माझ्या बाजूला, नुसता चाव करतोय. त्याला मी बोले ग. असं वय मावशी ते येतेच ना. तुम्ही निघालात? हो मावशी. मग येते बघ. ये बघ लवकर. आले.
जरा दिल ध्याना जरा दिल ध्याना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुन्ना मला कशा तुम्ही बोलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुन्ना मला कशा तुम्ही बोलताना माझ्या तानुल्या झोपून देना तुमच्या जीवाला निर्जराना जसे बिन्ना बिन्ना तुम्ही जरा गिरग्याना जसे बिन्ना बिन्ना तुम्ही जरा गिरग्याना तुझे संगती ग तुझे केले गे तुझं म्हणला ग विसरून गेले मी कसे तयारी आम्हाला जरा तुम्ही कसे तुझं पादोरे मजबूत दिसते तसा हातावर तुम्ही घडी घडे साडे ढोलाला मी ग साडे तसा हातावर तुम्ही घडी घडी साडे ढोलाला मी तुमच्यासाठी आलो तुझे जरा दिल गवळ्याच्या साऱ्या सुन्ना मला कशा तुम्ही बोलताना तुम्ही गवळ्याच्या साऱ्या सुन्ना मला कशा तुम्ही बोलताना माझ्या तांबुल्या झोपून देना तुमच्या जीवाला निर्जराना जसे बिन्ना बिन्ना तुम्ही जरा गिरग्याना जसे बिन्ना बिन्ना तुम्ही जरा गिरग्याना बिन्ना बिन्ना तुम्ही जरा गिरग्याना जसे बिन्ना बिन्ना तुम्ही जरा गिरग्याना अगं बाई 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 दमले ग बाई मी दमले हा मग नाचत नसेल एवढं अगं तुम्ही कशाला नाचता मग हा अगं असू दे उठ आता अगं उठ काय अगं उठवा अगं झेपणार नाही अगं सगळ्यांनी मिळून जोर लावा अगं ना ग अगं हे पोरी जरा सावकाश चिराटशील अगं हे पोरी न काय अगं मला कशासाठी बोलवलं अगं मावशी आता तू मला सांग तुला याला उशीर का झाला अगं मला अगं हो अगं काय सांगू पोरीने तुम्हाला अगं काय ते सांग एकदाच रुको रुको जरा सबर करो बरं अगं आमचे हे की नाही कोण अगं हे पती परमेश्वर हो का अगं ते की नाही काल गेले होते लग्नाला बरं तिकडून त्यांनी 40 ग्लास मठ्ठा आणला किती अगं 40 ग्लास किती 40 ग्लास हा. त्यातला 20 ग्लास प्यायले बरं अगं प्यायले ते प्यायले आणि गेले की ग ह्याला अगं बाय मग पुढे काय झालं अगं पुढे काय होणार उठले की गुरगुर गुरगुर गुर बसले की बुरबुर बुरबुर बुर उठले की गुरगुर गुरगुर गुर बसले की बुरबुर बुरबुर बुर बाई काय हा प्रकार आहा काय हा प्रकार नव्हे हा 2 नंबरचा प्रकार मावशी पुढे काय केलंस मग तू अगं हो तर त्यांना म्हणाले अहो चहा घ्या लिंबू पिळून चहा घ्या पण छे अगं उठूनच देईना उठले की गुरगुर गुरगुर गुर बसले की बुरबुर बुरबुर बुर उठले की गुरगुर गुरगुर गुर बसले की बुरबुर बुरबुर बुर मावशी पुढे काहीतरी केलं असेल ना अगं घरी 4 फॅन लावले तरी वाचत जाईना अगं तेवढ्यात तुझी हाक आली आणि होती तशी निघून आले बघ असं होय मावशी हो तर अगं हे पुरी नो काय अगं पण मला बोलवते तरी कशाला अगं मावशी आमच्या पोरपणचा विचार केलाही मथुरीच्या बाजूचा ठरला बघ अगं मथुरीच्या बाजारी हो अगं खूप छान विचार आहे बघ हो मावशी अगं पण थांबलेत का मग म्हणजे अगं मावशी आम्हा पोरपुरींना अगं रस्त्याची माहित नाही बघ अगं रस्त्याची माहिती नाही हो चालेल येते मी तुमच्या बरोबर बरं अगं पोरीनो काय बाजाराला निघाल्यात खऱ्या बरं अगं पण घेतलत काय नेसलत काय ते सांगायला नको का मावशी मी सांगू मावशी मी सांगू मावशी मी सांगू मावशी मी सांगू नको बसा मी एक सांगा काय घेतलेत ते मावशी मी सांगू हा ये तुला खूप घाई आहे ना मावशी मी की नाही हा मावशी मी की नाही हा मावशी मी की नाही मेलीस मुरटतेस किती मोडशील नाही काय सांग एकदाचं काय ते अगं मावशी मी
काय घेतलं दूध बघ दूध. बरं बरं बरं. आणि शृंगार काय केलास ग? पायात पैंजण, हातात बांगड्या, पोटाला लाली, खूप छान, डोळ्यात काजळ आणि नाकात शेंबूड. मावशी अगं काहीतरीच काय. अगं मग अगं मावशी फुली बघ फुली. अगं फुली होय मावशी. हा साईडचं नाव सांगू? हा सांग सांग सांग. आता सांगू? नको नको, या सगळ्यांना घरी जाऊ दे, नंतर सांग. अगं मावशी मासाडची नाव की नाही, मला घेऊन चला. अगं नको नको, एवढी हौस नको. चल हो मागे. आणि कोण आहे ग? काय ग? अगं बाई ग, आपला माल आता सांगू? नको, एका महिन्याभराने सांग. हे मावशे अगं आत्ता सांग. आता सांगता? हे 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 काय लांबड? अगं मग हे काय करतेस? अगं मावशी मी इथे 2 गोळे. 2 गोळे? कुठे काय लढायला चाललीस की काय? अगं मावशी लोण्याचे ग. अगं लोण्याचे होय. आणि तुझ्या साडीचं नाव काय ग? तो कुठाय? अगं कोण ग? तो 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 चष्मेवाला, तो थोडा पाहिजे मला. कसला मुस्काट फोडीन माहिती काय? अगं मावशी माझ्या साडीचं नाव ग. तुझ्या साडीचं नाव होय. मला वाटलं त्या बाबांचा नंबर लागला की काय. चल हो मागे. अगं ये फटाकडे, अशी पुढे ये पाहू. काय ग मावशी? अगं तुझं नाव काय ग? अगं मावशी माझं नाव नाही साक्षी, मला उडतात पक्षी. अगं तुला बघून पक्षीच काय, हा ध्रुव पण उडेल बघ. आणि तुझ्या साडीचं नाव काय ग? मावशी माझ्या साडीचं नाव माझ्या साडीचं नाव सपूस दिखताय. निव्वळ खोटी बोलते ही, काहीच नाही दिखताय. ही पोरं गावाची बघताय. चल हो माग. कोणतरी या. काय ग मावशी? अगं तुझं नाव काय ग? अगं मावशी माझं नाव की नाही बकुळा. तुझ्या आईचं नाव काय ग? आईचं नाव की नाही शकुंतला. आणि बापचं काय खुळखुळा? हे मावशी काय तेच काय. तुझं नाव बकुळा, आईचं नाव शकुंतला. मला वाटलं बापचाच असेल खुळखुळा. चल हो मागे. अगं हे पोरी नो. काय ग मावशी? अगं चला की लवकर. चल ग मावशी. कासऱ्याला कुठं हात घालतेस? अगं थांब थांब. अगं बोल लवकर काय ते. अगं मावशी आमच्या पोरपीचं विचारून घेतलं. आणि तुझं काय ग? अगं माझ्या म्हातारीचं काय, कशात काय आणि फाटक्यात पाय, होय की नाही? अगं मावशी तरी पण सांगितलंच पाहिजे. तरी पण सांगितलं पाहिजे. अगं हो. अगं आमच्या यांनी की नाही 40 ग्लास मट्टा आणला होता. बरं त्यातला 20 ग्लास शिल्लक होता. अगं तोच घेतलाय बघ 5 जणांच्या विक्रीसाठी. तुम्हाला देऊ का थोडा थोडा? नको नको, नको ते गुरगुर, नको ते कुरकुर. मेल्याचं आवटच आहे. चला लवकर. चल ग मावशी.
ग उठीत ये लवकरी जाऊया बाजारी रवी किरणाने तू जरा उजळेली तू रवी किरणाने तू जरा उजळेली तू चला जाऊया सख्या मिळूनी मथुरेच्या ग अवघड वाटाने मथुरेच्या ग अवघड वाटाने मथुरेच्या ग अवघड वाटाने औरावी हिया पाठडोईवरी चला चढूया घाट दरदरी चला चढूया घाट दरदरी चला चढूया घाट दरदरी वारची ही ध्वनी हर्ष वाटे मनी देवांनी तर आपल्यावर मोठी कामगिरी सोपवली. 16 सहस्र 308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून दह्या दुधाचे माठ भरून मथुरेच्या बाजारी जात आहेत. त्यांचा रस्ता मला अडकवायचा आहे, पण गवळणी आहे 16 सहस्र आणि मी एकटा. ही कामगिरी काही माझ्या एकट्याने होणार नाही. माझ्या जोडीचा पेंद्या त्याला हाक मारून पाहतो, बघतो आला तर ठीक. पेंद्या, अरे पेंद्या, गेला कुठे हा पेंद्या? अरे पेंद्या, कोयलं कोयलं कोयलं. अरे बाबा आहेस कुठे? अरे असशील तसा इकडे. अरे बाबा त्या गुरांना पण घेऊन ये. हो, यायलाच पाहिजे. गेली कुठं वनाला किती पाठी धावू ग गेली कुठं वनाला किती पाठी धावू ग अगं पदेराणी वधी कशा मागे येऊ ग पदेराणी वधी कशा मागे येऊ ग पायी रुसला माझ्या मागे धावू धावू ग पदेराणी वधी कशा मागे येऊ ग पायी रुसला माझ्या मागे धावू धावू ग गेली कुठं वनाला किती पाठी धावू ग गेली कुठं वनाला किती पाठी धावू ग अगं पदेराणी वधी कशा मागे येऊ ग बघा तांबूची गीत वेगळे माझ्या तुझी येता गाण्या गळे आहे बघा तांबूची गीत वेगळे येतो मी थांबले नगर भुंग येतो मी थांबले
अरे काय तुझी गाय पहिली वाढत बांधून येतो तुला दादा लवकर जा सायली माटे याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. शिया